यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा असणार आहे। दिल्लीतील काही मतदारसंघात फडणवीस संबोधन करतील। मराठी मतदारांसाठी फडणवीस यांच्या या सभा महत्त्वाच्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस रोड शो देखील करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या दिल्ली दौरा असणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीनिमित्त फडणवीस यांचा हा दौरा असेल। तर दिल्लीतील काही मतदारसंघात सुद्धा फडणवीस जाऊन संबोधन करणार आहेत। मराठी मतदारसंघात देवेंद्र फडणवीस हे सभा घेणार आहेत। त्याचबरोबर दिल्लीत देवेंद्र फडणवीसांचा रोड शो होण्याची देखील शक्यता आहे। तर दिल्ली विधानसभा निवडणुकानिमित्त उद्या देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा असणार आहे। मराठी मतदारसंघात हा मुख्यमंत्र्यांचा दौरा असेल। या दरम्यान दिल्लीत फडणवीसांचा रोड शो देखील होण्याची शक्यता आहे। तर उद्या देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीत विधानसभा निवडणुका होत आहेत आणि त्या निमित्तानं हा दौरा असणार आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, उद्या देवेंद्र फडणवीसांचा हा दिल्ली दौरा असणार आहे, काय अधिकचे अपडेट्स? बिलकुल, देवेंद्र फडणवीस साधारणतः 2 ते 3 दिवसाच्या दौऱ्यावर दिल्लीला येणार आहेत आणि दिल्ली विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी मतदार आहेत आणि त्या मतदारांना आकर्षित करण्यासाठीच प्रचार सभा सुद्धा घेतल्या जाणार आहेत आणि रोड शो सुद्धा केले जाणार आहेत। दिल्लीतील वेगवेगळ्या भागामध्ये हे रोड शो आयोजित केले जातील। त्याचबरोबर सर्व मराठी लोक एकत्र येऊन सभा सुद्धा घेतली जाणार आहे। 5 तारखेला दिल्लीमध्ये मतदान होणार आहे। त्यापूर्वी या सभा आयोजित केल्या गेलेल्या आहेत। प्रत्येक राज्यातून तिथले मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांना दिल्लीमध्ये भाजपनं पाठवलेलं आहे आणि सभा घेतल्या जातात आहेत वेगवेगळ्या समाजासाठी आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। नक्कीच, धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।